डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। शेतकऱ्याला व महिलांना दिलेली कुठलीही वचनपूर्ती होत नाही, आमदार आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य। निवडणुकीपूर्वीची जी वचनावती ती कुठेतरी पूर्ण करण्यात येत नाही आणि सरकार पिकांमध्ये भांडण करत आहे। हे भांडण एकमेकांच्या हिताची असल्याचे दिसत आहे। कोणाला बंगला पाहिजे, कोणाला पालकमंत्री पाहिजे, महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षांमधून कोणीही बोलत नाही। उद्या त्याचं अनावरण होऊ द्या, सगळे वाचतीलच। अजून तरी मी पुस्तक वाचलं नाही, उद्या अनावरण झाल्यावर वाचू। संजय राऊत असेल किंवा सुरेश चव्हाण असेल पक्षासाठी, त्यांनी जो जेलमध्ये जो काही त्यांनी भोगलं, उद्या पुस्तकाचं अनावरण होईल त्यामध्ये त्यांनी दिलं असेल। ज्यांनी पैसे खाल्ले असतील ते भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला जसं महाराष्ट्रात वाढवलं किंवा पाठिंबा दिला, त्याच भाजपाने त्याच परिवाराला तोडलं आहे। हा दुर्दैव आहे आणि नीचपणा देखील आहे। एवढे घाणेरडे राजकारण कधी या देशाने पाहिले नव्हते, दुसऱ्या देशाने पाहिले नाही। हेच घाण राजकारण भाजप आता 5-10 वर्षात किंवा 10 वर्षात करू लागले आहे, असे ते म्हणाले। जबाबदारी म्हणजे आपण पहा, ज्या सरकारने मुख्यमंत्री आहेत, 2 वर्षे ते उपमुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष सोडली तर ते मुख्यमंत्री होते। अनेक वचन त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहे, एक सुद्धा खाते त्यांच्या कार्यरत नाही, असं ते मुख्यमंत्री आहेत। सरकारी अपयश आपल्याला दिसत आहे। एका बाजूला आपण पाहतोय पाणी प्रश्न, दुसरीकडे सरकारांचे शेतकऱ्यांचे हाल ते दिसत नाहीत। दुसऱ्या बाजूला महिला पुरुषांवर अत्याचार गुन्हे हे देखील वाढत चालले। त्यामुळे हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय हे कळत नाही। शेतकऱ्याला वचन दिले ते पूर्ण केले नाही, ज्या महिलांना वचन दिले तेही पूर्ण केले नाही। महाराष्ट्रात कुठलीही वचनपूर्तता नाही। चुकीचं नव्हतं। राऊत साहेबांचं पुस्तक येत आहे, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं उद्या त्याचं अनावरण होऊ द्या, मग सगळे वाचतीलच। त्यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत, ते तुमच्या कानावर पडलेले बघा। अजून तरी मी पुस्तक वाचलेलं नाही, उद्या अनावरण झाल्यानंतरच वाचेल। पण त्यामध्ये अत्यंत भावनिक सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्यातला महत्वाचा मुद्दा त्यांनी जो लिहिला आहे की ज्यांना वाचवलं बाळासाहेबांनी त्यांचीच शिवसेना फोडली, अत्य क्रूरपणे फोडली असं हे सत्य आहेच। आणि एक महत्वाचं म्हणजे संजय राऊतजी असतील किंवा सूरज चव्हाण असतील, पक्षासाठी त्यांनी जेलमध्ये जो एक काळ काढला, जे काही त्यांनी पाहिलं भोगलं, मला वाटतं काल आता उद्या जे पुस्तकाचं अनावरण होईल त्याच्यात तर लिहिलेलंच आहे। पण आपण हे पाहतोय की जे जिद्दीने टिकले आणि ज्यांचं काही चुकीचं नव्हतं हे आमच्यासोबत राहिले, जे जेलच्या भीतीने पळाले तिथे, ज्यांनी कोणी काही पैसे खाल्ले असतील, भ्रष्टाचार केला असेल, हे सगळे भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलेत आणि ही सत्य परिस्थिती। पण ज्या पद्धतीने ज्या भाजपला माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसं महाराष्ट्रात वाढवलं किंवा देशभरात पाठिंबा दिला, त्याच परिवाराला तोडण्याचा प्रयत्न, संपवण्याचा प्रयत्न ह्याच भाजपने केला। हे दुर्दैवी आहेच, पण नीच पण आहे। ही शिवसेनेची परिस्थिती होती। नाशिक महानगरपालिका